गेमिंगचं व्यसन हे सध्याच्या पिढीसाठी विनाशाचं कारण ठरत असून या जीवघेण्या खेळामुळे अनेक कोवळ्या जीवांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत हा गंभीर प्रश्न उपस्थित करून सरकारचं लक्ष वेधलंय. केवळ अशा गेम्सवर बंदी घालून चालणार नाही, तर या गेम्सद्वारे तरुणांना मृत्यूच्या दारात ढकलणाऱ्या कंपन्यांच्या मालकांवर भारतीय न्याय संहिता कलम 108 अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची आक्रमक मागणी त्यांनी सभागृहात केली आहे. आमदार डावखरे यांनी या सभागृहात पुणे, मुंबई, संभाजीनगर आणि अगदी अलीकडील गाझियाबादमधील घटनांचा उल्लेख केला. पुण्यात अवघ्या 15 वर्षाच्या मुलानं आत्महत्या केली आणि चिठ्ठीत फक्त लॉगआउट असं लिहिलं. मुंबईत 14 वर्षाच्या मुलीनं आईवडिलांनी गेम खेळू दिला नाही म्हणून टोकाचं पाऊल उचललं, तर संभाजीनगरमध्ये एका युवकानं 3.5 लाख रुपये हरल्यामुळे स्वतःला संपवलं. अलीकडेच गाझियाबादमध्ये 3 बहिणींनी गेममधील टास्क पूर्ण करण्यासाठी एकत्रित उडी मारून जीवन संपवलं, असे हृदयद्रावक दाखले देत आमदार निरंजन डावखरे यांनी या प्रश्नांची दाहकता मांडली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे बोरिवली भुयारी मार्ग मातीच्या विल्हेवाटीसाठी डेडिकेटेड कॉरिडॉरचा आग्रह. ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाच्या खोदाई दरम्यान निघणाऱ्या मातीच्या वाहतुकीवरून स्थानिक रहिवासी आणि विकासांमध्ये झुंपण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. मातीची विल्हेवाट लावण्यासाठी MMRDAनं कन्व्हेयर बेल्टचा प्रस्ताव दिला होता, मात्र 90% रहिवाशांची डेडिकेटेड कॉरिडॉरला सहमती आहे. या प्रकल्पाच्या मध्ये जी जागा आहे तेथून मातीचे डंपर पास होणार असल्यानं वाहतुकीचाही प्रश्न उद्भवणार नाही, असा दावा मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन रहिवाशांनी केलाय. तसंच महापालिकेने नोटीस बजावूनही काही विकासक जुमानत नसल्यानं त्यांच्या विरोधात प्रशासनानं कारवाई करावी, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशाराही या रहिवाशांनी दिलाय. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत ठाणे ते बोरिवली या महत्त्वाकांक्षी भुयारी मार्ग प्रकल्पाची उभारणी ठाण्यातील मुल्लाबाग परिसरात सुरू आहे. सुमारे 18,838 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या भुयारी मार्ग खोदाई दरम्यान निघणाऱ्या मातीच्या वाहतुकीवरून सध्या स्थानिक रहिवासी आणि तेथील विकासकांमध्ये जुंपली आहे. दररोज 350 डंपर माती वाहतूक करणार असल्यानं परिसरात हवा प्रदूषणात वाढ होण्याची भीती व्यक्त करत त्यास रहिवाशांनी विरोध दर्शवलाय. हवा गुणवत्ता निर्देशांक 250 पर्यंत जातोय, त्यामुळे प्रदूषणाचा त्रास वाढत असून अनेकांना आजार बळावतायत. वेरेटॉन, निळकंठ ग्रीन्स, सत्यशंकर हे विकासकांना कन्व्हेयर बेल्ट हवा आहे, मात्र डेडिकेटेड कॉरिडॉरला 90% रहिवाशांची सहमती आहे. सर्वप्रथम भुयारी मार्गाची टेल कंप्लीट करून टाकावी, तसंच डेडिकेटेड कॉरिडॉरमधील जी जागा आहे तेथून मातीचे डंपर पास होणार असल्यानं वाहतुकीचाही प्रश्न उद्भवणार नसल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे. याला 90% रहिवाशांची सहमती आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के हे लवकरच बैठक घेणार असल्याचंही रहिवाशांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक सिद्धार्थ पांडे, राकेश मोदी, आशुतोष शिरोळकर, निवृत्त अभियंता भिडे, ठाणे मुजुमदार आणि शरद वासकर आदी रहिवाशीही उपस्थित होते.
ची प्लॅनिंग केली, त्याच्यातल्या बऱ्याचशा चुका होत्या. त्याच्यामुळे आमच्या इथले 5,000 रहिवासी जे फॅमिली आहेत त्यांची लाईफ इफेक्ट होणार होती. त्यासाठी आम्ही सुरुवात केली आणि सुरुवातीला सगळ्यात मोठा विषय होता की अंडरग्राऊंड टनल आम्हाला हा सत्यशंकरच्या पुढेपर्यंत अंडरग्राऊंड टनल करायला पाहिजे होता आणि ती सगळ्यात मोठी आमची डिमांड होती. गेल्या 1.5 वर्षाच्या लढ्यात आमच्या आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्केजी आणि ह्यांच्या सहयोगाने आमचं अंडरग्राऊंड टनलची जी पहिली मागणी आहे ते सत्यशंकरपर्यंत क्लिअर झालेली आहे. दुसरी मागणी आमची अशी होती की मग हॉलिंगचा जो विषय आहे त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला प्रपोज केलं होतं की कन्व्हेअर बेल्टचा आमचं सुरुवातीपासून विरोध होता. आमचं असं म्हणणं होतं की एकदा TBM मशीन आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही आधी आमची टेल कंप्लीट करा सत्यशंकरपर्यंत, ज्याच्याने आमची लाईफस्टाईल वरून व्यवस्थित मेंटेन राहील आणि अंडरग्राऊंड टनल खालून तो काम टनलचा चालू राहील 3 वर्ष 4 वर्ष, ज्याच्याने आमची लाईफस्टाईल डिस्टर्ब होणार नाही. त्यासाठी आमच्या प्रोजेक्ट इफेक्टेड टीममध्ये आमचे टेक्निकल पर्सनमध्ये भिडे काका, शरद वारसकरजी, प्रसन्न मुजुमदारजी, त्याचबरोबर ढाणेजी असे 4-5 जे रिटायर्ड MMRD MSRDC ह्याच्यातले मोठ्या पोस्टवर राहिलेले ज्यांनी अटल सेतूचं काम केलं त्या टीम आणि MMRDची टीम मिळून ह्याच्यावर वर्किंग करत होते की वेदर टेल कॅन बी कम्प्लिटेड फर्स्ट बिफोर स्टार्टिंग ऑफ द टनल. तर त्याच्यावरती वर्किंग केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की टेल पूर्वी कंप्लीट करू शकत नाही. आताही त्याच्या गोष्टीवरती चालू आहे, लेकिन MSRDCनी त्याच्यामध्ये आम्हाला एक प्रपोजल असं दिलं आहे की मधून एक MMRDनी एक प्रपोजल दिलेलं आहे की डेडिकेटेड कॉरिडोरच्या मार्फत ते ट्रक वगैरेची मुवमेंट करणार. ही गोष्ट आम्हाला समजलेली आहे. 90% लोक त्याच्यासाठी तयार आहे. पण आर्थिक दुर्बलतेमुळे अनेकांना न्यायालयात जाणं शक्य होत नाही. त्यामुळे समाजातील सर्व स्तरांपर्यंत न्यायव्यवस्था आणि न्याय प्रक्रियेची माहिती पोहोचावी या उद्देशानं यंदा गुढीपाडवा स्वागत यात्रेत अधिवक्ता परिषदेच्या वतीनं संविधान आणि न्याय सर्वांसाठी या विषयावर चित्ररथ साकारण्यात येणार असल्याची माहिती अधिवक्ता परिषदेचे प्रतिनिधी सुयत्न धाकस यांनी दिली आहे. गुढीपाडव्याच्या निमित्तानं काढण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेच्या नियोजनासाठी सोमवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे यांच्या वतीनं दरवर्षी गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी ठाणे शहरात भव्य स्वागत यात्रा काढली जाते. या यात्रेत शहरातील विविध संस्था एकत्र येऊन सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर संकल्पनांवर आधारित चित्ररथ सादर करतात. या माध्यमातून समाजाला विविध संदेश दिले जातात. यंदा या स्वागत यात्रेचं हे 26वं वर्ष असून न्यासाकडून महिनाभर आधीपासूनच तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. स्वागत यात्रेच्या नियोजनासाठी दर सोमवारी बैठक आयोजित करण्यात येते. सोमवारी पार पडलेल्या बैठकीत शहरातील 39 संस्थांचा सहभाग होता. यंदा शहरात एकूण 14 उपयात्रा निघणार असल्याची माहिती न्यासाकडून देण्यात आली आहे. यंदा अधिवक्ता परिषद या संस्थेचा स्वागत यात्रेत पहिल्यांदाच सहभाग आहे. त्यांच्या वतीनं साकारण्यात येणाऱ्या चित्ररथात लहान मुले, पोलीस, वकील आणि न्यायाधीशांच्या वेशभूषेत सहभागी होणार आहेत. तसंच ठाणे ऑटोलॉजिस्ट असोसिएशनकडून काचबिंदू या आजाराबाबत जनजागृती केली जाणार असून यासाठी सर्व डॉक्टर सहभागी होणार आहेत. नृत्यधारेसाठी 40 संस्थांची नोंदणी झाली आहे. घंटाळी मंदिर संस्थेकडून घंटाळी देवीची पालखी निघणार आहे. जिम्नॅस्टिक संस्थेकडून हिंदू सणांचं दर्शन घडवण्याचं सादरीकरण केलं जाणार आहे. यावर्षी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत किन्नर समाज देखील सहभागी होणार आहेत. तसंच पारशी, ज्यू, बोहरी समाज यांचा देखील आपण या यात्रेत समावेश करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं कार्याध्यक्ष संजू ब्रह्मे यांनी सांगितलं. शारदा विद्या मंदिराकडून समर्थ ठाणे सशक्त भारत या विषयावर चित्ररथ असणार आहे. तर ब्रह्मकुमारी संस्थेकडून स्वच्छ ठाणे, व्यसनमुक्त ठाणे हा संदेश देणारा चित्ररथ असणार आहे. राबोडी येथील आकाशगंगा फेडरेशनकडून प्लास्टिक वापराच्या दुष्परिणामांवर आधारित चित्ररथ साकारण्यात येणार आहे. कर्नाटक सेवा संस्थेकडून यक्षगान नृत्य सादर केलं जाणार आहे. राज्याभिषेक समारोह संस्थेकडून संभाजी महाराज बलिदान मास या विषयावर चित्ररथ मांडण्यात येणार आहे. समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीनं समर्थ ठाणे सशक्त भारत या विषयावर सिग्नल शाळा, वस्ती विकास प्रकल्प आणि घनकचरा व्यवस्थापन या उपक्रमांचं सादरीकरण चित्ररथातून केलं जाणार आहे. कलांकूर आर्ट फाउंडेशनकडून वंदे मातरम या विषयावर नृत्यकला सादर होणार आहे. गावदेवी मैदानात विविध उपक्रमांमध्ये फोटो सर्कल सोसायटी यांचं छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले. तर संस्कार भारतीकडून वंदे मातरमच्या 150व्या वर्षानिमित्त महारांगोळी काढण्यात येणार आहे. तसंच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील 12 किल्ल्यांच्या प्रतिकृतीही येथे पाहायला मिळणार आहेत.
सब मिलके नाचे गए मस्ती में आज सूरत वाटर पार्क तुम बचाते सब मिलके आज ठाणे महापालिकेच्या पहिल्याच महासभेत घडलेल्या गदारोळानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. सभागृहातील घडामोडींवर तीव्र प्रतिक्रिया देत त्यांनी अशा प्रकारचं वर्तन अशोभनीय असून भविष्यात असे प्रकार होऊ नयेत असे स्पष्ट निर्देश दिल्याचं शिवसेना शिंदे गटाचे गटनेते पवन कदम यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं. महासभेत वेळेचा अपव्यय होऊ नये म्हणून विषयपत्रिका थेट मंजुरीसाठी ठेवण्यात आल्याचंही पवन कदम यांनी स्पष्ट केलं. पुढील 2 महासभांनंतर लक्षवेधी सूचना आणि प्रश्न स्वीकारले जातील असंही त्यांनी नमूद केले. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका मृणाल पेंडसे आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नगरसेवक राजन किनी यांच्या प्रश्नांवर सविस्तर माहिती देणं आवश्यक होतं. मात्र अपुऱ्या वेळेमुळे प्रशासनाला माहिती संकलित करणं शक्य नसल्याचं कळवण्यात आलं होतं. त्यानंतर महापौरांनी विषयपत्रिकेबाबत प्रशासनाला रुलिंग दिलं. निधी वाटपाबाबत भाजप सदस्यांनी उपस्थित केलेले आक्षेप गैर असल्याचं सांगतानाच गटनेते पवन कदम यांनी राज्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीचं सरकार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात ठाण्यासाठी निधी उपलब्ध झाला असून त्यात दोन्ही पक्षांचं योगदान आहे. माहिती देणं क्रमप्राप्त असल्यानं प्रशासनानं ती देण्याची तयारी दर्शवली आहे असंही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांनी सभागृहात बोलू दिलं जात नसल्याचा आरोप करत गळचेपी सुरूच राहिली तर भाजप पुढील काळात डबल आक्रमक होईल असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर गटनेते पवन कदम यांनी प्रत्युत्तर देताना ठाम भूमिका मांडली आहे. महासभेत झालेल्या प्रकाराबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः महापौर आणि ज्येष्ठ नगरसेवकांना दूरध्वनी करून नाराजी व्यक्त केली आहे. अशा पद्धतीचं वर्तन योग्य नाही असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितल्याचंही कदम यांनी नमूद केले. तसंच आम्ही सभागृहात कोणतंही चुकीचं काम करत नाही. ठाण्यातील कारभारावर एकनाथ शिंदे यांचं बारकाईनं लक्ष आहे. तुम्ही जर चौकीदाराचं काम करत असाल तर धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचा तो हंटर आजही टेंभीनाक्यावर आहे असा टोलाही कदम यांनी भाजपला लगावलाय. आमच्या नगरसेवकांकडून काही चूक झालीच तर एकनाथ शिंदे त्यांना जाब विचारायला आणि योग्य ती कारवाई करायला खंबीर आहेत अशी आठवण करून देत त्यांनी पक्षाची शिस्त आणि नेतृत्वावरील विश्वास अधोरेखित केला. ठाणे महापालिकेतील या घडामोडींमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अधिक तणाव वाढण्याची चिन्ह दिसत असून आगामी महासभांकडे सर्वांचंच लक्ष लागले. तुम्ही मला सांगा, नुसतं शिवसेनेचं सरकार आहे का महाराष्ट्रामध्ये? शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांचं सरकार महाराष्ट्रात आहे. मागील 1.5 वर्षापूर्वी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी कामकाज पाहिलं. आता देवेंद्रजी फडणवीस म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे त्यांच्या राजवटीमध्ये ह्या सर्व निधी हा ठाणे महापालिकेला जो उपलब्ध झाला तो नुसतं शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना किंवा आता नगरविकास मंत्री आहेत म्हणून उपलब्ध झाला नाही. त्यामध्ये भाजप सेने ह्या दोन्ही पक्षाचं योगदान आहे आणि त्यांनी ठाणे महापालिकेला निधी देण्याचं कारण असं की ह्या शहराचा विकास व्हावा. आता हा विकास करत असताना स्वतः शासनाने स्वतःहून निधी दिलाय का? सन्मान्य सदस्यांची जी मागणी होती, त्यांचं जे काय कामं होती त्यांच्या प्रभागात, त्या पद्धतीने तो निधी संकलित केले गेलेला आहे आणि तसेच GR निघालेले आहेत. त्याच्यामुळे मोगम काय शासनाने निधी ठाणे महापालिकेला उपलब्ध करून दिलेला नाहीये. त्याच्यामुळे सन्मान्य सदस्यांच्या मागणीनुसारच निधीची पूर्तता केलेली आहे. माननीय उपमहापौर पाटील साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की मी ज्या काय घोटाळे झालेत किंवा काय झाले, पण मला वाटत नाही की प्रशासन कोणत्याच पद्धतीने दुरुपयोग करेल ह्या निधीचा. कारण प्रशासनाला पण गरज होती ना की आपल्याकडे स्पिलओव्हर इतकं प्रचंड प्रमाणात आहे आणि ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती पण बरोबर नाही. अशा वेळेला शासनाने ज्या पद्धतीने मदत केली, महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला जेवढं ठाणे महापालिकेला साहेबांनी मदत केली, तशीच महाराष्ट्रातील इतर सर्व महापालिकेमध्ये साहेबांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याच्यामुळे हे आरोप करणं मला वाटतं योग्य होणार नाही आणि अशा पद्धतीचा आरोप करणं हे स्वतः उपमहापौर म्हणून त्यांनाही योग्य नाही. कारण काय, तेही आमच्या बरोबर प्रशासनामध्ये सुद्धा बरोबर आहेत आणि ठाणे महापालिकेत आम्ही एकत्र आहोत. शिवसेना भाजप हे एकत्र आम्ही काम करतोय. त्याच्यामुळे मला वाटत नाही की त्यांचा काय जर गैरसमज झाला असेल किंवा त्यांना जर काय माहिती हवी असेल तर त्यांनी ती वैयक्तिक माहिती मागवावी असं माझं मत आहे.